आपका साथ साथ फूलों का, आपका साथ साथ फूलों का, आपकी बात बात फूलों की. अगदी अशाच अनुभूतीत अकोलेकर नाहून निघाले होते. या फुलांमध्ये फोटोज, रील्स आपण प्रत्येकानेच काढले आहेत. वृक्ष अकोल्याचे अगदी प्रति काश्मीर करण्याची किमया केली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र व भूदृश्य विभाग म्हणजेच हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट यांनी. नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या या विशेष भागामध्ये. माझ्या समवेत हा एपिसोड कंडक्ट करते आहे सौ माधवी तायडे आणि आजचा भाग खूप वेगळा आहे, स्पेशल आहे. अकोल्यात काश्मीर उभं करणाऱ्या या अवलियांवर आहे. चला तर मग भेटूया यांना आणि यांच्याशी गप्पा मारूयात की त्यांनी ही जादू कशी केली. नमस्कार मंडळी, तर माझ्याबरोबर आता आहे डॉक्टर मनीषा देशमुख मॅडम. ह्या असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि डिपार्टमेंट मॅडमच सांगतील. माझ्या डिपार्टमेंटचं नाव फ्लोरिकल्चर अँड लँडस्केप आर्किटेक्चर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. इथे मी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आणि मॅडम, मला पहिल्यांदा तर हे सांगा की ही कल्पना कोणाची आहे की असे छान फुलांचे प्रयोग आपण इथे घ्यावे? अच्छा, कल्पना तसं तर आमचे डिपार्टमेंटचे जे विभाग प्रमुख आहे नितीन गुप्ता सर, ही त्यांची कल्पना आहे की इथे, आणि खरं तर आमचं डिपार्टमेंटचं काम हेच आहे की इथे आम्ही जे तुम्ही बघत आहात ही सगळीकडे फुलं फुललेली, तर ही पूर्ण डिपार्टमेंटमध्ये आमची जितकेही स्टुडंट आहेत त्यांच्या रिसर्च ट्रायल, त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांसाठी ह्या वेगवेगळे प्रयोग घेतो. तर त्याच संकल्पनेतून आम्ही ते हे सगळी जे रंगीबेरंगी फुलं फुललेली आहेत ते आपण बघत आहात ह्या प्रक्षेत्रावरती, ही सगळी त्यांचीच संकल्पना आहे. आम्ही आता हे नवे आमचं डिपार्टमेंट हे जे आहे हे आता 2018 पासून सुरू झालेलं आहे. त्यानुसार आम्ही आता हे वेगवेगळे फुलांचे प्रयोग इथे MSc PhDचे विद्यार्थ्यांचे प्रयोग, त्याचबरोबर आमच्या विभागाअंतर्गत आम्ही हे वेगवेगळे फुलं पिकअप इथे फुलवत आहे. अच्छा, बरं, ह्या तुमच्या या प्रयोगाचा सामान्य माणसांना काय फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? जे हा खरंच चांगलाच प्रश्न आहे आणि खरं तर विदर्भातले जे शेतकरी आहे त्यांनी भरपूर फुलाकडे वळावं, अशी भाजीपाला, फळपिके, त्याचबरोबर आता जी फुलांना मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर ती फुलपिकं आपण बाहेरून सारखं पुणे, मुंबई किंवा बँगलोर साईडने आपण फुलं मागवतो. तर आम्ही ह्या प्रयोगाच्या आणि अनुषंगाने सगळ्या शेतकऱ्यांना पण इथे आवाहन केलेलं आहे की आपण बघा की आपल्याही विभागात किंवा आपल्या भागामध्ये, विदर्भामध्ये सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने ही फुलं फुलले जातात. त्यासाठीच आम्ही खरं तर हे प्रयोग, हे सगळे संशोधन कार्य सुरू केलेलं आहे. अच्छा, कारण असं म्हणतात अकोल्याचं तापमान हे खूप आहे, तर इथे एवढे फुलले होतील की नाही असं एक थोडी शंका असते. पण तुम्ही हे अगदी प्रूव्ह करून दाखवलंय की इथेही तेवढ्याच छान प्रकारे आणि व्हरायटीचे आणि तेवढेच हेल्दी असे फुल पीक हे तुम्ही घेऊ शकताय. तर पुढचे प्रश्न तर आपण विचारणारच आहोत, पण मॅडम आधी तर मला हे सांगा की ह्यात कोणत्या प्रकारचे आपण घेतोय फुल, की असं स्पेसिफिक काही ठरवलंय का या प्रकारचेच आहेत? फुलं कसं आहे, फुलांना, प्रत्येक फुलांना वेगवेगळा हंगाम असतो. आज आपण इथे पाहत आहात तर इथे विंटर सीझनल म्हणतो आपण, म्हणजे प्रामुख्याने आपण त्याला हंगामीच, जितकी फुलं आहेत ते हंगामातच येतात. जे वर्षायू फुलपिक आहे ते फक्त अगदी 2 ते 3 प्रकारचे आपण इथे तेही लावलेले आहे. पण जे हंगामी आहे, जसं झेंडू आहे, आपण हा बघत आहात, हा झेंडू पिवळ्या आणि ऑरेंज कलर दोन्ही कलर इथे आपण लावलेले आहे. त्यानंतर इथे आपण निशिगंध, गॅलार्डिया, ॲन्युअल क्रायसॅन्थेमम, नंतर ग्लॅड्युलस, हे सगळ्या प्रकारची फुलं आम्ही इथे पिकवलेले आहेत. पण महत्वाचं सांगायचं झालं तर काय आहे की इतके जेवढे आपण बघत आहात ते हे सगळे, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे फक्त हिवाळी हंगामामध्ये येणारे फुलपिकं आहे. तसेच पावसाळी हंगामात येणारे वेगळे असतात, त्याचप्रमाणे उन्हाळी हंगामात येणारे फुलं आहेत. तर हे प्रत्येक हंगामामध्ये येणारे हे प्रत्येक वेगवेगळे फुलं आहे, त्याच्याप्रमाणे आपण त्याची लागवड करतो. तर ही आम्ही लागवड जवळपास सप्टेंबर-ऑक्टोबर पासून लागवड केलेली आहे. तर त्याच्यानुसार, आणि फुलांचं ड्युरेशन पण एक महत्वाचं राहतं की जसं झेंडू आहे, हा एकदा आपण लागवड केली की त्याचा जवळपास लागवडीनंतर त्याला 1 महिन्याने फुलं येण्यास सुरुवात होते. तर 4 महिन्यापर्यंत आपण त्याचं कंटिन्यू फुल घेऊ शकतो. अच्छा, आणि हे जे फुल आलेलं आहे हे किती दिवस असं ताजं राहतं? म्हणजे झाडावर जसं वाळायला किती दिवसात सुरुवात होते? अच्छा, झाडावर जर ते ठेवलं तर आता ह्या फुलांना आपण बघत आहात हे सगळे फुलं,
तर हे फुल म्हणजे प्रामुख्याने झेंडू म्हणते आहे मी. बर. तर झेंडूचे फुलं हे आपण आता जवळपास याला 15 ते 20 दिवस झालेले आहेत, हे असेच आहेत. असेच आहे. झाडांवर ते तसेच राहतात. त्याच्यानंतर त्याची तोडणी केली तर तोडणीनंतरही ते जवळपास 8 ते 10 दिवस आपण जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर ते राहतात. मी इथे बघते अतिशय सुंदर असा बगीचा मला दिसतोय. खूप सारे फ्लावर्स फुललेले आहेत इथे. तर यात तुमचा सहभाग होता. तर या सगळ्यांचा अनुभव काय आहे तुमचा? नमस्कार मॅम, मी अनिकेत बेजेवार आहे, PhD थर्ड इयर स्टुडंट आहे. हे जो फ्लावर आहे आपल्याकडे इथं गिलार्डियाचा फ्लावर आहे. याला ब्लँकेट फ्लावर म्हणून असं संबोधलं जाते आणि याची लागवड अशी आहे की याला आपण रिजेस फरो आणि बेडवर केलेलं आहे. त्याच्यावर आपण ड्रीप टाकण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर मल्चिंग टाकण्यात आलेली आहे, जेणेकरून आपल्याला वीड वगैरेचा त्रास कमी होईल. आणि त्यानंतर इथं लागवड करण्यात आलेली आहे आणि लागवडीनंतर आपण पाहू शकतो की तरी 45 दिवसाच्या आधी आपण इथून लागवड केलेली आहे आणि इथं पाहू शकतो की आपण फ्लावर्स वगैरे बऱ्यापैकी आलेलं आहे. त्या कारणानं इथं जे आपल्याला फील्ड दिसत आहे ते पिवळे आणि फुलांनी लाल गेलार्डी, मला वाटतं पिवळे आणि लाल गेलार्डी इथे दिसते. हो आणि मॅम. हे सगळं 45 दिवसात तुम्ही केलंय. हो मॅम, म्हणजे 45 दिवसामध्ये हे क्रॉप आलेलं आहे. 45 ते 50 दिवस झाले. अच्छा. याबाबत तुमचा अनुभव कसा आहे? मी अक्षय रामचंद्र जगदाळे. एक मिनिट, तो माईक घे. मी अक्षय रामचंद्र जगदाळे, फुलशास्त्र आणि प्रांगण विद्या विभागात PhD करतोय. थर्ड इयरचा स्टुडंट आहे. तर या ठिकाणी मी जे काही वर्क केलं तर मॅक्झिमम शेवंतीवरती ह्या फील्डमध्ये वर्क केलेलं आहे. जे काही आपलं सिटी गार्डन आहे त्या सिटी गार्डनमध्ये मी माझा स्वतःचा रिसर्च प्लॉट आहे, त्यामध्ये मी स्पायडर लिलीवरती फर्टिलायझरवर वर्क करतो. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी या ठिकाणी शेवंती या पिकाची निवड केलेली आहे. शेवंती या पिकाची निवड केली. त्यामध्ये सुरुवातीला आहे रोपे आणण्यापासून आम्ही हे जे ॲक्टिव्हिटी आहे सुरू केले. सातारा आहे त्या ठिकाणाहून आम्ही शेवंतीची जी व्हरायटी आहे व्हाईट सेंट येलो ह्या व्हरायटी आणल्या. त्यानंतर त्या लँड प्रिपरेशन करून त्या ठिकाणी लावल्या. साधारणतः ही जी रोप आपल्याला मिळतात शेवंतीची ती टिश्यू कल्चरने तयार केलेली असतात आणि त्यांचं वय साधारणतः 60 दिवसाचं असतं. असं 60 दिवसाचं जे रोप आहे ते आपण मशागत केलेल्या बेडवरती लावतो. साधारणतः जे 2 बेड मधलं डिस्टन्स आहे ते आपण 3 फूट ठेवतो आणि 3 फुटाची ओळ आहे आणि त्या 3 फुटाच्या ओळीवरती 2 रोपांमधलं डिस्टन्स हे 60 सेंटीमीटर ठेवून शेवंतीची लागवड करत असतो. ती लागवड केल्यानंतर त्याची पूर्ण शाकीय वाढ होण्यासाठी साधारणतः 60 ते 90 दिवसाचा वेळ लागतो. 60 ते 90 दिवसाचा वेळ झाल्यानंतर त्या शेवंतीला बर्ड्स यायला सुरुवात होतात आणि हे बर्ड्स आल्यानंतर बर्ड पासून साधारणतः आपल्याला फ्लावर मिळण्यासाठी जो कालावधी लागणार आहे तो कालावधी हा 30 ते 45 दिवसाचा असणार आहे आणि पूर्ण फ्लावरिंग होण्यासाठी 1-2 ते 3 महिने हे जे काही शेवंती पीक आहे ते फ्लावरिंग देतं. त्यानंतर फ्लावरची संख्या कमी होते आणि जे काही सकर्स असतात किंवा नवीन झाड त्यापासून आपण तयार करू शकतो. हे सकर्स आहेत पुन्हा ही सकर्स 1.5 ते 2 महिन्याचे झाले त्याचे टिप्स जे आहेत त्यापासून किंवा सकर्स सेपरेट करून एक चांगले असे टिप्स सिलेक्ट करून आपण नवीन रोपाची ही लागवड करत असतो. अशी ही पूर्ण वर्षभराची सायकल असते. साधारणतः शेवंतीचा विचार करायचा झालं तर हिवाळ्यामध्ये म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्या पिकाला मोठ्या प्रमाणावरती फुलं हे येत असतात आणि त्यानंतर फेब्रुवारी नंतर कुठेतरी फुलांची संख्या कमी होऊन त्यापासून आपल्याला साईड सकर्स मिळतात आणि ह्या साईड सकर्स पासून आपण शेवंतीची नवीन रोपे हे तयार करत असतो. मॅडम, तसं तर आपण हे शेतातच लागवड केली आहे. मग ह्याला काही मातीत अजून आपण काही मिक्स केलंय का? काही खत म्हणा किंवा अजून काय घातलेलं आहे याच्यात? लागवड करताना महत्वाचा भाग असते माती. तर आपल्याला जे मातीची आपण निवड करतो तर त्याच्यामधून पाण्याचा हा उत्तम निचरा होणं फार गरजेचं आहे. कोणतंही फुलपीक घेताना आपल्याला ही काळजी घ्यावीच लागेल की माती जेव्हा सिलेक्ट करू तर चोपण माती नसली पाहिजे, म्हणजे अगदी जी चिकट माती म्हणतो आपण ती नसली पाहिजे. तर पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपण फुलपिकासाठी निवडतो. तर याच्यामध्ये आपण बघत आहात की आम्ही काय केलेलं आहे, इथे रिजेस अँड फरोज केलेले आहे, म्हणजे सरीवरंबा. फक्त वाफा हा मोठा घेतलेला आहे. अच्छा अच्छा. तर सरीवरंबे करून त्याच्यावरती मल्चिंग टाकलेली आहे जेणेकरून तणाचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा त्याला कमी लागतं म्हणून आम्ही याला ड्रिप सिस्टीम वापरलेली आहे. अच्छा. ड्रिपने इरिगेशन देतो आम्ही याला
आणि अच्छा. त्याच्याच मधून आम्ही फर्टिगेशन देतो, म्हणजे खतं पण त्याच्याच मधून देतो. बर. खतांची आणि पाण्याची व्यवस्था आम्ही ड्रीप मधून केलेली आहे आणि याचं तणाचं नियंत्रण करण्यासाठी आम्ही इथे हे आच्छादन टाकलेलं आहे. हो, याला हे mulching असं म्हणतो आपण. सगळं काळं जे पिशवी सारखं हा आहे हा हे. हा हा हे अच्छा. पूर्ण मल्चिंग आपण त्याच्यावरती टाकलेली आहे, जेणेकरून जो निंदण्याचा खर्च आहे तो पण आपला हे होतो वाचतोय. आणि पाण्याचं पण जे बाष्पीभवन होते ते त्याने कमी आपलं होईल. कमी होईल. तर त्यासाठी ते लावलेलं आहे. आणि जेव्हा आपण शेताची तयारी करतो, म्हणजे जेव्हा वाफे बनवतो, वाफे बनवतानाच आणि त्याच्या आधीच जेव्हा आम्ही शेताची नांगरटी वगैरे केली, त्याच्यानंतर आता रोटावेटर वगैरे फिरवलं, तेव्हाच आम्ही याच्यामध्ये शेणखत टाकलेलं आहे, बर. जेणेकरून झाडांची आणि फुलांची चांगली उत्पादन पण चांगलं मिळावं आणि त्याची क्वालिटी पण चांगली मिळावी. अच्छा. मग मला पुढचा हा प्रश्न विचारायचा आहे की एक झाड आलं म्हणजे त्याच्यावर काही ना काही प्रॉब्लेम तर तसे येतातच. हा, तुम्ही ते तर. कितीही कीटकनाशक वगैरे घाला, हा, तर हा. ह्या झाडांवर किंवा ह्या लागवड जी तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात केली, काय असे प्रॉब्लेम आले की प्रामुख्याने कोणते आढळले? याच्यावरती तर आता हा हिवाळ्यामध्ये आपण याची लागवड केलेली आहे, तर याच्यामध्ये आपल्याला एक कॉलर रॉट नावाचा डिसीज आहे, बर. तोच आपल्याला प्रामुख्याने जाणवला. बाकीचे याच्यावरती असा कुठल्याही प्रकारचा रोग आपल्याला दिसलेला नाही, म्हणजे दिसलंही नाही आणि आम्ही त्याच्यावरती काही फवारणी पण केलेली नाही. बर. तर त्याच्यावरती कॉपर ऑक्झिक्लोराइडचं आम्ही ड्रेंचिंग केलेलं आहे, की जेणेकरून, आणि थोडा स्प्रे पण घेतलेले आहे. बर. आणि बाकीचे जे फुलं पिकं आहे तर ते इतके स्टर्डी आहे की अकोल्याच्या वातावरणामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने येतात. अच्छा. म्हणून सध्या तरी त्याच्यावरती अगदीच कुठल्याही प्रकारचा रोग आजार दिसत नाही, हे अच्छा. आपणच बघत आहात. हो, खूप तर हेल्दी आहे. तर हेल्दी आहे. तर कुठल्याही प्रकारचा अजून तरी आम्ही त्याच्यावरती कीटकनाशकाचा फवारा घेतला नाही आणि कुठल्या प्रकारचा आजार अजून दिसलेला नाही. म्हणजे लोकांना जे न लावण्याचे कारण असतात हा, की हा, इथे हा. ऊन खूप आहे बिलकुल. किंवा आपली जमीन तेवढी आहे की नाही ह्याच्यासाठी हा, पोषक, हा. किंवा ह्याच्यावर खूप रोगच येतात, तर तुम्ही हे सिद्ध करून दाखवलंय की हे कोणतेही कारण ह्यात चालण्यासारखे नाहीये. जर ठरवलं एखाद्या शेतकऱ्यांनी तर तो तेवढंच छान प्रकारे हे पीक घेऊ शकतो. हो, फक्त वातावरण, त्याच्यानंतर तुमच्या पिकाची निवड, पिकाच्या सोबत पिकाच्या जातीची निवड, कुठल्या जातीची घ्यायला पाहिजे. कधी कधी कोणत्या कोणत्या जाती अशा असतात की त्या ससेप्टेबल असतात, की त्याच्यावरती बरं. रोग हा असतोच. बरं. त्याचबरोबर कोणते कोणते फुलं अशी असतात की ते त्याला कीटक येतातच. त्याच्यामुळे तो पण एक आहे. आणि पावसाळ्यात मध्ये जास्त प्रमाणात आढळतात, त्याच्या कंपॅरिझन मध्ये हिवाळ्यात. म्हणून हिवाळ्यामध्ये आपण लावलेले जितके पण फुलं बघत आहे, तर सध्या तरी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोग आजार नाही. नाही आहे. पण तरीही त्याला आम्ही खतं हे फर्टिगेशननी देतच राहतो, त्यामुळे भरपूर हेल्दी आहे. मैं यहाँ ग्लैडियोलस के बहुत सारे खूबसूरत कलर्स देख रही हूँ, तो इसके लिए आपने क्या एफर्ट्स लिए हुए हैं? हेलो, नमस्ते मैम, मेरा नाम अपूर्वा गुड रेड्डी, मैं कर्नाटक से हूँ। यहाँ पे पीएचडी थर्ड ईयर स्टूडेंट हूँ, फ्लोरिकल्चर एंड लैंडस्केपिंग आर्किटेक्चर डिपार्टमेंट में। अभी यहाँ पे देख रहे हो आप लोग, बहुत 50 कम से कम हमारे पास 50 वैरायटीज़ का कलर है ग्लैडियोलस का। इसको हम लोग क्वीन ऑफ बल्बस क्रॉप भी बोल सकते हैं। अभी हम लोगों ने इसको पहले यहाँ पे मतलब अक्टूबर टाइम में हम लोगों ने यहाँ पे प्लांटिंग किया। पहली बार यहाँ पे मतलब हम लोगों ने मल्च पे, हमेशा इसको कैसे कल्टीवेशन होता है इसका, रिजेस एंड फरोस में प्लांटिंग होते, लेकिन पहली बार हम लोगों ने ऐसे कोशिश की मल्च में मतलब करने की, क्योंकि मतलब वीड्स की प्रॉब्लम को थोड़ा कम करने के लिए हम लोगों ने यहाँ पे मल्च का यूज़ किया है। तो हम लोगों ने वैरायटी मतलब जर्म प्लाज्म को एक हमारी पीडीकेवी अकोला से रिलीज वैरायटी है, मतलब पीडीकेवी गोल्ड, वो वैरायटी, और बहुत सारे वैरायटी हम डीएफआर पुणे, आईएचआर बेंगलुरु, आईआरआई न्यू दिल्ली और नवसारी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी कॉलेज से भी हम लोगों ने ऑफर किया, मतलब लिया है। तो यहाँ पे प्लांटिंग पहले इसका कंद रहता है मैम, मतलब उसको बोलते हैं हम लोग कॉम। वो कॉम्स को हम लोगों ने उसको डॉर्मेंसी रहता है, मतलब वो एकदम से लगाते एकदम से वो नहीं आता, तो पहले उसको हम लोगों ने एक ग्रोथ रेगुलेटर में डिप करते, उसके बाद यहाँ पे प्लांटिंग करते। प्लांटिंग करने के बाद हम लोगों को यहाँ पे हम लोगों ने अक्टूबर महीने से हम लोगों ने प्लांटिंग चालू किया, मतलब यहाँ से पूरा वहाँ तक हम लोगों को मोर देन 50 वैरायटीज़ का हम लोगों ने कंजर्व किया है यहाँ पे। और ये फ्लावर्स अभी मतलब अभी आजकल मतलब सिर्फ माला प्रिपरेशन में नहीं, मतलब बोके कल्चर भी चालू है मैम। तो बोके में और डिस्प्ले में ये बहुत अच्छा वाला लुक देता है। तो वही एक कोशिश है मैम, मतलब n नंबर ऑफ वेराइटीज़ को रिलीज़ करना है। और हमारे डिपार्टमेंट में मतलब विद द हेल्प ऑफ आवर टीचर्स हम लोगों ने यहाँ पे ब्रीडिंग वर्क भी चालू किया, मतलब इस जो भी हमें 50 वैराइटीज़ है यहाँ पे, उससे उसके हेल्प से हम लोग नया वैराइटीज़ को इवैल्यूएट कैसे करें, नया वैराइटीज़ को मतलब प्रोड्यूस कैसे करें। तो उसकी वजह से हम लोगों ने यहाँ पे, आप देख सकते हो यहाँ पे हम लोगों ने मतलब ब्रीडिंग वर्क, मतलब इसको हम लोग क्या बोलते हैं, हाइब्रिडाइजेशन वर्क बोलते हैं इसको, वो कर रहे हैं यहाँ पे।
अगर इसमें से सीड सेट हो गया तो उसमें से हम लोग उसका मतलब क्रॉप प्रोडक्शन किया तो आगे जाके हमको और भी ज़्यादा कलर और भी ज़्यादा अच्छे वैरायटी स्पाइक क्वालिटी मिल सकते हैं मैम। बहुत ही खूबसूरत है और आपके एफर्ट्स दिख रहे हैं यहाँ पे। थैंक यू मैम। मॅडम ह्याला मला विचारायचंय की असं वेगळं काही जसं शेड वगैरे अशी गरज नाहीये ना, हे असे मुक्त असे पावसात उन्हात असेच लावले तरी चालतात? हो, हे पर्टिक्युलरली हिवाळी सीझनलच आहे आणि हिवाळी सीझनल असल्यामुळे हे हिवाळ्याच्या वातावरणामध्ये आपण अगदी ओपन मध्ये घेऊ शकतो. याला शेडची वगैरे काही गरज नाहीये. फक्त हिवाळ्यामध्ये त्याचं काळजी तुम्ही बघतच आहात की ही फुलं अगदी खूप छान मुक्तपणे बहरत आहे. तर हिवाळी सीझनल्सला इतकी आवश्यकता नसते की तुम्हाला शेड नेट वगैरे लागेल म्हणून. बर. आणि हे आपण इथे बघितले तर हे जवळपास आम्ही 10 ते 12 प्रकारचे वेगवेगळे इथे हिवाळी सीझनल लावले आणि ते आता छान तऱ्हेने बहरले आहे. त्याचा फक्त लागवडीचा वेळ जर आपण व्यवस्थित पाळला तरच त्याला चांगल्या तऱ्हेने फुलं येतात. जर त्याला लागवड उशिरा केली फुलं येतात, झाड आहे तो फुल देईलच, पण मग त्याचं जे तुम्ही आता आकार बघता आहे तो थोडासा लहान होतो, त्याचबरोबर त्याला फुलंही कमी येतात. म्हणून याची लागवड आपल्याला करायची असेल तर ते डिसेंबरच्या शेवटी करायची. आता सध्या आपण निशिगंधाच्या सेक्शनमध्ये उभे आहोत. तर तुझा यात कसा सहभाग होता आणि तुझा अनुभव कसा आहे आता? माझं नाव भक्ती पर्येकर आहे. मी गोव्याची आहे आणि मी PDKBमध्ये फर्स्ट इयरला शिकत आहे फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंगमध्ये. तर हे जे क्रॉप आहे त्याला ट्यूबरोज म्हणतात आणि मराठीमध्ये निशिगंधा म्हणतात. याची लागवड शक्यतो मार्च एप्रिलमध्ये केली जाते आणि याला इकडे जवळपास 12 व्हरायटीज आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत. त्याच्यामधून प्रज्वल व्हरायटी जी आहे ती या कंडिशनला खूप चांगली म्हणजे प्रतिसाद देते आणि खूप चांगल्यानी म्हणजे फ्लावरिंग वगैरे होते. त्याला क्वालिटी पण चांगली असते फुलांची. तसंच या फुलाला 3 महिन्यानंतर फ्लावरिंग चालू होतात. आपण मार्केटसाठी वगैरे यूज करू शकतो. तसंच या फुलाचा उपयोग लूज फ्लावर, कट फ्लावर यासाठी पण केला जातो. जसं बुकेमध्ये मग वेणीज वगैरे बनवण्यासाठी. अजून याचं उत्पन्न साधारणतः 3 ते 4 लाखपर्यंत आपल्याला 1 हेक्टरचे दांड्या भेटून जातात आणि लूज फ्लावर म्हटले तर 10 ते 15 टनपर्यंत त्याचं उत्पादन भेटू शकतं. आणि ह्या व्हेरायटीज ज्या आहेत तर त्या कुठून कलेक्ट केल्या आहे तुम्ही? या व्हरायटीज DFR पुणे ज्या आहे तिकडून कलेक्ट केल्या होत्या आणि तेव्हापासून आम्ही इकडे त्याचं मल्टिप्लिकेशन पण करतो. एकदाच कलेक्ट केल्या होत्या आणि याचं प्रोपगेशन जे आहे ते बल्ब थ्रू होते. म्हणजे त्याचा बल्ब असतो ज्याला म्हणजे एकदा जे ग्रो केले त्याच्यानंतर त्याला खूप सारे छोटे बल्ब येतात. ते पण आपण मल्टिप्लिकेशनसाठी यूज करू शकतो. अभी तो हम एस्टर के फील्ड में हैं, राइट? अपना नाम बताइए और ये बताइए कि इस एस्टर्स को सब लगाने में आपका एफर्ट और आपकी मेहनत क्या है? जी नमस्कार, मेरा नाम मेघता राजपूत है और मैं मूलतः छत्तीसगढ़ से हूँ। यहाँ पे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला में डिपार्टमेंट ऑफ फ्लोरिकल्चर एंड लैंडस्केप आर्किटेक्चर में PhD 3rd ईयर की स्टूडेंट हूँ। और यहाँ पे जैसे कि आप देख पा रहे हैं हमने चाइना एस्टर लगाया हुआ है। इसको लगाने के लिए हमने सबसे पहले गणेश खिंड पुणे से इसका प्रोपगेशन करने के लिए हमने सीड कलेक्ट किया वहाँ से। उसके बाद हमारे जो नागार्जुन नर्सरी है वहाँ पे प्रोटेक्टेड कल्टीवेशन के अंदर हमने इसके सीडलिंग्स रेडी किए। सीडलिंग रेडी करने के 30 to 40 डेज के बाद जब सीडलिंग हमारे रेडी हो गए हम इसे अपने मेन फील्ड में ट्रांसफर किए, जैसे कि आप देख पा रहे हैं। और आफ्टर 60 to 65 डेज इसमें फ्लावरिंग आने स्टार्ट हो जाते हैं। अभी जो हम जिस फील्ड में खड़े हैं ये फूले गणेश वाइट ऐसी ये वैरायटी है। और इसी प्रकार से हम हमारे डिपार्टमेंट में ऐसी 3 और वैरायटी इसको इंक्लूड करके लगाए हुए हैं। फूले गणेश पिंक, फूले गणेश पर्पल, फूले गणेश वाइट और फूले गणेश वायलेट, ऐसे 4 वैरायटी हमारे यहाँ पे लगी हुई है। और इसमें आप देख पा रहे हैं कि जैसे बहुत टाइप्स के बहुत ही अच्छे टाइप्स के फ्लावर यहाँ पे आए हुए हैं। बहुत हेल्दी भी है। जी, बहुत ही अच्छे फ्लावर यहाँ पे आए हुए हैं। ओवरऑल हमारा ये एक रिसर्च प्लॉट है। और इस रिसर्च प्लॉट में हमारा एम है कि हम यहाँ के लोकल जो क्षेत्र के जो किसान हैं उनको ज़्यादा से ज़्यादा बेनिफिट दे पाएँ, एक क्वालिटी और एक हायर इल्ड उनको प्रोवाइड कर पाए। इसी उद्देश्य से हम अपना रिसर्च करते हैं और बहुत ही अच्छे और एक हाई इल्ड अपने को यहाँ पे मिला हुआ है।
एक प्लांट में कम से कम 40 फ्लावर इसमें आते हैं। वाव। जी। और ऐसा जैसे कि देखा जाए तो पर हेक्टेयर हमको 7 to 8 टन फ्लावर लगभग मिल जाते हैं। और जैसे कि अगर हमको इसका प्रोपगेशन करना है तो पर हेक्टेयर में हमको 1 से 1.5 kg सीड की आवश्यकता होती है। जी। और ये फ्लावर का मार्केट में भी डिमांड है। डिमांड बहुत है। जी। इसको हम एज ए कट फ्लावर और लूज फ्लावर दोनों में ही यूज करते हैं। हाँ, जैसे गार्लैंड्स वगैरह, हार वगैरह हो गया, जी। या फिर बुकेज वगैरह, जी, उसमें जी। भी यूज होता है। जी, यस, और ये दोनों इतने टाइप्स के इसका यूज है। खूबसूरत से अभी लग रहे हैं ना, जी। ऐसे लग रहा है तारे जमीन पर जैसे जी। बोलते हैं ना, वैसे उसका शेप वगैरह भी वैसा ही है। हमें भी बहुत खुशी होती है कि हम इतने अच्छे फ्लावर्स के बीच में हमेशा हाँ। अपना हमारा टाइम स्पेंड तो करते आपका हैं। टाइम तो पूरा खुशनुमा ही जाता होगा जी, जी, फ्लावर्स में। बिल्कुल, बिल्कुल। मी नेहमीच बघते की डिसेंबर जानेवारीपर्यंत सगळीकडली शेवंती वाढलेली असते. पण मी इथे बघते की म्हणजे शेवंतीचा हंगाम संपलेला असल्यानंतर सुद्धा इथे खूप सारी शेवंती फुललेली आहे. तर हे कसं काय पॉसिबल आहे? पहिले तर नमस्कार, मी ऐश्वर्या इंगोले, PhD थर्ड इयरची स्टुडंट आहे. तुम्ही जी ही शेवंती पाहताय ती हंगामी शेवंती आहे आणि या हंगामी शेवंतीचं आपण जी लागवड आहे ती ऑक्टोबर महिन्यात केलेली आहे आणि याचा जो सीड रेट आहे तो 500 ते 700 ग्राम पर हेक्टरसाठी आहे. आणि या शेवंतीला आपण लागवड केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्यानंतर 2 महिने त्याला फुलं येतात आणि ही फुलं या सध्या मार्केट व्हॅल्यू या फुलाला खूप आहे, कारण विदर्भात मोस्ट ऑफ जे लग्न आहे हे या वेळेतच होतात उन्हाळ्यात, आणि उन्हाळ्यात हे एक पीक आहे सध्या आपल्याकडे. आणि ह्या शेवंतीशिवाय ते कम्प्लीट होतच नाही. हा, तर हे शेतकऱ्यांना एक प्रॉफिटेबल आहे ही शेवंती आणि हिचा जो आहे ईल्ड पण जास्त आहे, 10 ते 12 मेट्रिक टन पर हेक्टर म्हणजे अशी याची ईल्ड आहे. तर ही शेवंती आणि याला मॅनेजमेंटही खूप कमी लागते. अच्छा, आणि मग याचा कालावधी म्हणजे ही कुठपर्यंत राहते? जसं डिसेंबर जानेवारीपर्यंत आपण बाकी शेवंती वाढलेली बघतो, तर याचा हंगाम कुठपर्यंत असेल? म्हणजे ही कधीपर्यंत चालेल? ही मार्चपर्यंत. मार्चपर्यंत चालेल. छानच. आणि या सगळ्या तुझा अनुभव कसा आहे? म्हणजे तू यात काय एफर्ट्स घेतले आहेत? यात म्हणजे जर आम्ही पहिले याच्या सीडलिंग आहे, याच्या सीडलिंग आम्ही पहिले नर्सरीत तयार केल्या होत्या. नंतर त्या सीडलिंग 1 महिन्यानंतर आम्ही इथे फील्डवर लावण्यात आलेल्या आहे. नंतर त्याला प्रॉपर फर्टिलायझर, इरिगेशन दिलंय, त्यामुळे ही शेवंती एवढी चांगली आता फुललेली आहे. हो, ती दिसतेच आहे. खूपच सुंदर अशी फुललेली आहे. आणि ही व्हेरायटी आहे ही PDKV बिजली सुपर. हे व्हेरायटी PDKV अकोला यांनी रिलीज केलेली आहे. अच्छा, म्हणजे आमच्याच विद्यापीठाची आहे. तुमच्याच विद्यापीठाची स्वतःची तुमची ही व्हेरायटी आहे. छानच. नावही साधेच आहे, पांढरं. हा, PDKV बिजली सुपर. आम्ही सध्या उभे आहोत ना, ह्या विंटर सीझनलचं नाव आहे इम्पेशन्स. तर मला नाव फारच आवडलंय मॅडम. तर काय ह्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगाल की का ह्याचं नाव असं असावं? खूप वेळ लागतोय का ह्याला यायला? कशाला? हे जे इम्पेशन्स नाही असं काही नाही. आता ते प्रत्येक झाडाच्या याच्याप्रमाणे त्याला नावं आहेत मॅडम. जसं तुम्ही समोर बघताय सर्वेण आहे, अच्छा. पिटोनिया आहे, इकडे मागे बिगोनिया, गझेनिया, साल्विया, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इथे झाडं हे विंटर सीझनलच आहेत. आणि हे सायंटिस्टनी आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यांना झाडांचे नावं आलेली आहेत. आणि तसेच व्हरायटीज ज्या आहेत त्या पण अशाच येतात मॅडम. तर असं काही नाही, त्याचं नावच तसं इम्पेशन्स आहे. आणि हे पण विंटर सीझनलच आहे. आपण जे बघता ते याच्यामध्ये असं आहे की हे झाड असं आपण बघत आहे त्याला पूर्ण असं छान सुंदर तऱ्हेने शेप येतो आणि असा गोल. आणि त्याचबरोबर त्याला फुलं पण बघा किती असे सुंदर तऱ्हेने आलेले आहे. नावं त्याला असं पर्टिक्युलर त्याच्यावरून काही आलेलं नाही. आणि मॅडम मला अजून एक आता सांगता करू आपण की पुढचे आपले काय प्रोजेक्ट्स असतील
की काय नवीन घेऊन याल आता? नवीन म्हणजे काय मॅडम, इथे तर आम्ही तेच सांगितलं आहे की इथे आम्ही शेतकऱ्यांसाठी तसंच त्याचबरोबर MSc आणि PhD चे खूप सगळे आमचे इथे प्रयोग चालतात. त्याच्याप्रमाणे ह्या वर्षी आम्ही आता हा एक प्रयोग केला आहे. आता आपण बघत आहात की भरलेली आहे. आणि त्याचप्रमाणे जसं अकोल्यामध्ये जे आहेत सगळीकडे आपण बघतही असाल की पाहणाऱ्या सगळ्यांना अतिशय डोळ्यांना हो, आनंद नक्कीच, देत आहे. नक्कीच. त्याच्यामुळे नेत्रसुख म्हणता येईल आपल्याला सगळ्यांना मिळत आहे. तर ते एक आहेच. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आम्हाला महत्वाचं आहे की शेतकऱ्यांनी खूप वेगवेगळे फुलं पिकं त्यांच्या शेतावर पिकवावे आणि त्याच्यापासून त्यांना खूप सगळं उत्पन्न मिळावं, त्या जेणेकरून ते आर्थिक तऱ्हेने संपन्न होतील. हा आमचा महत्वाचा उद्देश आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रयोग आहे. आता बरोबर. त्याच प्रयोग तत्वावरती आम्ही आता गुलाबाची पण इथे खूप मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्याच्यापासून आमचं आता चालू आहे की गुलकंद, सिरप, वाईन वगैरे याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे प्रयोग चालू आहेत. बरं. आणि मॅडम, तुम्ही तुमचा हा बहुमूल्य वेळ दिलात आम्हाला. आणि एवढंच नाही तर अकोल्यासारख्या तापमानात तुम्ही आम्हाला काश्मीरमध्ये आल्याचा जो फील दिलाय, म्हणजे कुठेही जायची गरज नाही मंडळी. जर या वेळेला तुम्ही अकोल्यात असाल तर नक्कीच इथे PKVला भेट द्या. तुम्हाला काश्मीरमध्ये आल्यासारखं वाटेल. इतके छान वेगवेगळ्या व्हरायटीचे फुलं आहेत, कलरफुल फुलं आहेत आणि तेवढेच हेल्दी आहेत. आणि याचं सगळं श्रेय जातं यांच्या डिपार्टमेंटला, पूर्ण स्टाफला आणि त्यांच्या स्टुडंट्सना पण. तर मी पल्लवी दिवेकर आणि तुमची रजा घेते आणि भेटूया आपण पुढच्या भागात. जे विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर नितीन गुप्ता सर आणि माझे सहकारी आहेत नवीन राठोड सर, राजदेरकर मॅडम, अनुज राऊत. आम्ही ह्या सगळ्यांना आज तुम्ही त्याचं थोडंसं कॉग्निजन्स घेतलं त्याबद्दल मी खरंच म्हणजे आपले सुद्धा आभारी आहे. आणि सरांनी पण आमच्यासाठी एवढं सगळं करण्याची आम्हाला संधी दिली आहे. तर आम्ही पुढे निश्चितच अजून आपल्यासाठी काहीतरी वेगळं करू हे अगदी आशा देते. नक्की. चला, कारण धन्यवाद. कसं असतं ना, कल्पना डोक्यात असणं वेगळं आणि ती अंमल करताना तसं सहकार्य वरिष्ठांचं लाभणं वेगळं. त्यामुळे आपल्याला हे नक्कीच नमूद करावं लागेल की या विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत गुप्ता सर, ह्यांना हे सगळं जे उपलब्ध करून दिलंय त्यासाठी थँक्यू सर सो मच. आणि अकोलेकरांकडनंही मी तुम्हाला थँक्यू देते. चला भेटूया पुढच्या भागात.